नमस्कार. आज आपण बोलणार आहोत कॉम्प्युटरच्या एका अशा भागाबद्दल जो दिसत तर नाही, पण खूप महत्वाचा आहे. हो, आपण बोलतोय मेमरीबद्दल. ती उपकरणं जी आपली प्रत्येक डिजिटल आठवण, प्रत्येक फाईल, प्रत्येक फोटो सगळं काही सांभाळून ठेवतात. बरं, चला तर मग एका अशा अनुभवाने सुरुवात करूया, जो आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचा आहे. तो एक क्षण, जेव्हा आपली एखादी खूप महत्वाची फाईल अचानक गायब होते. बरोबर ना? अगदी काळजात धस्स होतं त्या क्षणी. आणि विश्वास ठेवा, हे फक्त आपल्यासोबतच होत नाही. जगभरात सगळ्यांना हा अनुभव येतो. आणि म्हणूनच डेटा स्टोरेज आणि तो परत मिळवण्याचं म्हणजे रिकव्हरीचं तंत्रज्ञान इतकं इतकं महत्वाचं आहे. पण एक चांगली गोष्ट आहे, यावर उपाय आहे. आणि त्यालाच म्हणतात डेटा रिकव्हरी. म्हणजे जो डेटा आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये, तो खरं तर परत मिळवता येतो. पण हे होतं तरी कसं? ह्या मागचं मूळ तत्व आहे ना, ते खरं तर खूप सोपं आहे. असं समजा की जेव्हा आपण एखादी फाईल डिलीट करतो, तेव्हा ती लगेच पूर्णपणे नष्ट होत नाही. कॉम्प्युटर काय करतो, तर फक्त त्या फाईलपर्यंत पोहोचण्याचा पत्ता पुसून टाकतो. म्हणजे कसं, जसे एखाद्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेतून आपण एखाद्या धड्याचं नाव खोडून टाकतो. पण तो धडा पुस्तकात तसाच असतो नाही का? जोपर्यंत त्या पानांवर दुसरं काही लिहिलं जात नाही, तोपर्यंत तो तिथेच असतो. आणि हीच हीच ती संधी असते तो डेटा परत मिळवण्याची. चला तर मग आता थोडं मागे जाऊया आणि त्या मूळ तंत्रज्ञानाबद्दल बोलूया, ज्यावर हे सगळं उभं आहे. चुंबकीय साठवण किंवा आपण ज्याला म्हणतो मॅग्नेटिक स्टोरेज. हे जे आपण पाहतोय, हे आहे डिजिटल ऑडिओ टेप, म्हणजेच डॅट ड्राईव्ह. आता हे बघून आपल्याला वाटेल की हे किती जुनं तंत्रज्ञान आहे. पण एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणात डेटाचा बॅकअप घ्यायचा असेल ना, तर हे एक क्रांतिकारी उपकरण मानलं जायचं. हे मॅग्नेटिक टेप वापरून डेटा सेव्ह करायचं. आणि इथेच आपल्याला टेप स्टोरेज आणि हार्ड ड्राईव्हमधला एक खूप मोठा फरक कळतो. बघा, टेप आहे सिक्वेन्शियल ॲक्सेस. आठवतंय? जुन्या कॅसेटवर 7वं गाणं ऐकायचं असेल तर पहिली 6 गाणी फास्ट फॉरवर्ड करावी लागायची. अगदी तसंच. डेटापर्यंत पोचायला एका क्रमाने जावं लागतं. याच्या अगदी उलट हार्ड ड्राईव्ह आहे रँडम ॲक्सेस, म्हणजे पुस्तकातलं कुठलंही पान थेट उघडण्यासारखं. तुम्हाला हव्या त्या डेटावर तुम्ही डायरेक्ट पोचू शकता. ठीक आहे, मॅग्नेटिक स्टोरेज तर पाहिलं. आता पुढे जाऊया आणि बघूया एका पूर्णपणे वेगळ्या तंत्रज्ञानाने डेटा स्टोरेजच्या जगात अक्षरशः क्रांती कशी घडवली. आता वेळ आहे ऑप्टिकल स्टोरेजची. बघा, मॅग्नेटिक स्टोरेजच्या जगात सगळा खेळ चुंबकाचा होता. पण ऑप्टिकल स्टोरेजने हीच कहाणी चक्क प्रकाशाने लिहिली. इथे डेटा कसा साठवला जातो? तर लेझरच्या किरणांनी एका चकचकीत पृष्ठभागावर इतक्या सूक्ष्म खुणा केल्या जातात की त्या आपल्याला डोळ्यांनी दिसणारही नाहीत. आणि नंतर तोच लेझर त्या खुणा वाचतो. हे नक्की कसं होतं हे समजून घेण्यासाठी चला आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या एका साध्या सीडीच्या आत डोकावून पाहूया. वरून इतकी साधी दिसणारी ही चकती आहे ना, खरं तर तंत्रज्ञानाचा एक छोटा चमत्कारच आहे. ती अनेक थरांची बनलेली असते आणि त्यातल्या एका चमकदार थरावर आपला सगळा डेटा लपलेला असतो. आणि ही प्रक्रिया तर फारच रंजक आहे. होतं काय की एक लेझरचा किरण त्या डिस्कवर टाकला जातो. आता त्या डिस्कवर जे सूक्ष्म खड्डे आणि सपाट भाग आहेत ना, त्यामुळे तो किरण वेगवेगळ्या प्रकारे परत येतो. एक सेन्सर प्रकाशातला हाच बदल ओळखतो आणि त्याचं रूपांतर करतो बायनरी भाषेत, म्हणजेच 1 आणि 0 मध्ये. बस, झाला तुमचा डेटा रीड. आणि यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की यावर किती प्रचंड डेटा साठवलेला असतो. एक गंमत सांगू, या सीडीवरचा जो डेटा ट्रॅक आहे ना, तो जर आपण सरळ उलगडला तर त्याची लांबी किती असेल? तब्बल 5 किलोमीटर. कल्पना करा, इतक्याशा छोट्या जागेत 5 किलोमीटर लांबीची माहिती. बरं, मग ह्या एका मूलभूत ऑप्टिकल तंत्रज्ञानावर आधारित अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डिस्क तयार झाल्या. जणू काही एकाच कुटुंबाचे वेगवेगळे सदस्य. चला, त्यांच्यापैकी काही प्रमुखांना भेटूया. तर इथे आपल्याला 3 मुख्य प्रकार दिसतायत. सगळ्यात आधी सीडी रोम. याने तर संगीताच्या दुनियेत क्रांतीच घडवली. त्यानंतर आले डीव्हीडी. यांनी थोडा लहान लेझर वापरला आणि त्यामुळे जास्त डेटा साठवता येऊ लागला, ज्यामुळे आपल्याला चित्रपट बघणं सोपं झालं. आणि मग येतो एक तिसरा, जरा खास प्रकार, तो म्हणजे वर्म. आता वर्म म्हणजे काय? तर राईट वन्स, रीड मेनी. नामाप्रमाणेच एकदाच लिहा, पण कितीही वेळा वाचा. हे तंत्रज्ञान अशा डेटासाठी बनवलं गेलंय जो आपल्याला कायमस्वरूपी जसाच्या तसा जपायचा आहे. अगदी दगडावरच्या कोरीव कामासारखं. एकदा लिहिलं की झालं, त्यात काहीही बदल करता येत नाही.
आता विचार करा, सरकारी कागदपत्र, कायदेशीर नोंदी, अशा गोष्टींसाठी हे किती किती महत्वाचं असेल, नाही का? ही सगळी उपकरणं, मग ती जुनी मॅग्नेटिक टेप असो किंवा DVD, ही एका मोठ्या गटात मोडतात आणि त्या गटाला म्हणतात रिमूव्हेबल स्टोरेज. आता या रिमूव्हेबल स्टोरेजचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर मोकळीक. आपण आपला डेटा आपल्यासोबत कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला इंटरनेटपासून दूर अगदी सुरक्षितपणे ऑफलाईन ठेवू शकतो. पण मग याचा एक तोटाही आहे. सहसा यांचा डेटा ट्रान्सफरचा वेग जरा कमी असतो आणि सततच्या वापरामुळे ही उपकरणं खराब होण्याची शक्यताही असतेच. आजच्या जगात तर रिमूव्हेबल स्टोरेजची कितीतरी रूपं आहेत. पोर्टेबल हार्ड डिस्क आहेत, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पेन ड्राईव्हज किंवा मेमरी स्टिक आहेत, CD DVD तर आहेतच, आणि जरा विचार केला तर आजचं जे क्लाउड स्टोरेज आहे ना, ते सुद्धा याच संकल्पनेचं एक नवं आधुनिक रूपच आहे, नाही का? तर डेटा गमावण्याच्या भीतीपासून ते तो परत मिळवण्याच्या युक्तीपर्यंत आणि मग चुंबक आणि प्रकाशाच्या मदतीने डेटा साठवण्यापर्यंतचा हा एक छोटासा प्रवास आपण केला. प्रत्येक नवीन तंत्रज्ञानाने आपलं डिजिटल जग थोडं थोडं बदललं. पण हा सगळा प्रवास आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो, की आज जी तंत्रज्ञाने नवीन आहेत ते उद्या जुनी होणारच. मग तेव्हा आपण आपला हा इतका मौल्यवान डिजिटल वारसा, आपला डिजिटल इतिहास कसा जपणार आहोत, यावर विचार करायला हवा.